वॉटर स्पोर्ट्सने एन्जॉय केलं, फूड्सनी एन्जॉय केलं, खूप साऱ्या बीचेसवर एन्जॉय केलं. तुझा काल बर्थडे होता असं समजतंय. हो. कसं एन्जॉय केलं? मग आम्ही केक कटिंग केला, आईस्क्रीम खाल्लं आणि डान्स वगैरे केला. किती दिवस झाले तुम्ही मालवण? कालच आलोय आम्ही. आणि काय काय बघितलं इथं? काल आम्ही बीचेसवर फिरलो, स्पोर्ट्स राईड केल्या, बोटिंग केली. मग आता आम्ही फोर्ट बघायला जाणार आहोत. तुझं नाव? दुर्वी मिल्केतन राऊत. खूप एन्जॉय मस्त केलेला आहे. आम्ही कालपासून आलेलो आहेत. काल आम्ही मालवणला एका हॉटेलमध्ये थांबलो, त्याच्यानंतर देवबागला गेलो, तिकडे राईड्स केल्या, त्याच्यानंतर आज सकाळी इकडे आलोय. मालवणी जेवण फेमस असतं, मासे काय कसं काय एन्जॉय केलं? हो, काल आम्ही मस्त मोठा पापलेट आणि सुरमई थाळी घेतलेली, एकदम चविष्ट जेवण होतं मालवणी प्रकारचं. अजून आता मालवणच्या पूर्ण दिवसात अजून काय पाहायचंय तुम्हाला? आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला जाणार आहोत, त्याच्यानंतर गणपतीपुळे आहे, रत्नागिरी आहे, अजून 3-4 दिवस थांबणार आहोत इकडे. आपलं नाव? मलेश राऊत. वाटलं मालवणमध्ये येऊन. काल आम्ही आज दांडी फोर्टला काही किनाऱ्यावर आहोत. काल आम्ही देवगडवर होतो, तिथे खूप सारे स्पोर्ट्स केले. आज इथे पण पूर्ण सर्व स्पोर्ट्स केले. आता पॅरास्लायडिंग वगैरे पण अजून करायचं आहे. मालवण मध्ये आलं की मालवणी जेवण घ्यायचं असतं, कसं एन्जॉय केलं मालवणी? मालवणी क्युझिन खूप मस्त होता. आम्ही सुरमई थाली, पापलेट थाली, चिकन आणि वडे वगैरे खूप एन्जॉय केलं फूड. तुमचं नाव? केतकी राऊत. खूप छान आहे आणि आम्हाला गाईड पण चांगले भेटलेले आहे आणि जे आम्ही बुकिंग केलं होतं त्यांनी पण आमची खूप चांगल्या रीतीने सोय केलेली आहे. मालवण मध्ये काय काय पाहिलं? मालवणमध्ये आम्ही देवगड वरून निघाले आणि आता दांडी बीचवर आम्ही आहोत. वॉटर स्पोर्ट्सची मजा घेतली आहे का? हो, भरपूर मजा घेतली. त्याच्यामध्ये आम्ही एक जम्पिंग कुठला आहे ती राईड, एक स्पीड बोटची आणि बनाना राईड्स, अशा 3 राईड झाल्या. आता पॅरा सिलिंगचा आम्ही करतो. मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला? हो, खूप. सुरमई डिश, परत बांगडा डिश आणि पॉपलेट डिश, अशा 3 प्रकारच्या डिश आम्ही खाल्ल्या. आपलं नाव? रुपेश राऊत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. मी आता आहे मालवणच्या दांडी किनाऱ्यावर. आपण पाहू शकतो पर्यटक कशा प्रकारे इथे जी मस्ती करतायत, मजा घेतायत. इथल्या जे वॉटर स्पोर्ट्स असतील, आपण पाहू शकतो समोर जो आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे, तिथे सुद्धा जे पर्यटक आहेत तिथे जात आहेत. आणि एकंदरीत पाहिलं असेल तर मालवणच्या दांडी किनाऱ्यावर ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. येत्या 26 तारीख पर्यंत इथे पर्यटनाचा हंगाम सुरू असणार आहे. 26 तारीख नंतर जो हंगाम असेल तो बंद होईल, कारण वातावरणातील जे बदल असेल, पावसाळा असेल, त्यामुळे इथले जे वॉटर स्पोर्ट्स असतील किंवा पर्यटक जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातात त्यांना सुद्धा बंदी असणार आहे. एकंदरीत पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात यावर्षी पर्यटक असतील ते या मे महिन्यात इथे दाखल झाले. लाखो पर्यटक दाखल झाले असतील. राज्यभरातून असेल, राज्याच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वॉटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग सारखे किंवा स्नॉर्कलिंग असेल किंवा अन्य जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यांची इथे मजा घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत पर्यटनाचा हंगाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे एकंदरीत लाखो पर्यटक हे सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत आणि या आज रविवार असून जो आठवड्याचा शेवटचा दिवस इथे मोठ्या प्रमाणात एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे योगेश खाडे सर, राहुल नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.